शेतकरी मित्रांनो, मी गोपाल मोगल, ॲग्रोनॉमिस्ट, विगर ॲग्रीटेक सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड, पुणे. आज आपण आहोत वडनेर भैरव येथील शेतकरी दिलीप दिनकर जमदाडे यांच्या प्लॉटवर, वडनेर भैरव, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. तर या प्लॉटमध्ये आपण हा जो रिकटचा प्लॉट आहे, या रिकटच्या प्लॉटमध्ये आपण सुरुवातीला 2 ते 3 पाना अवस्था असताना इथं आपण अल्बर्ट सोल्युशन ही ग्रेड दिलेली आहे. अल्बर्ट सोल्युशन देण्याचं कारण असं की यामध्ये NPK 10, 9, 16, 13 आणि मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट असल्यामुळे आपण 2 ते 3 पाणी अवस्था असताना इथे अल्बर्ट सोल्युशन दिले. तर त्यांचं म्हणणं असं आलं दिलीप भाऊचं की बा अल्बर्ट सोल्युशन दिल्यामुळे पानांना गिरणारी पण चांगली आली आणि शेंडा पण चांगला चालला. आणि त्यानंतर आपण साधारणतः 5 ते 6 पाणी अवस्था असताना इथे आपण बायो 20 मध्ये जे आपण NPK 20-20-20 नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश आणि मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट आणि सीवीड एक्स्ट्रॅक्ट आणि याला आपण जोडी किंग फॉल झिंक याचा एक स्प्रे दिला. तर हा स्प्रे दिल्याच्या नंतर आपल्याला इथं पानांना ग्रीनरी, पानांना रुंदी आणि शेंड्याचं जे जोम हा कमी न होता अधिक जोमाने शेंडा चांगल्या प्रकारे चालला. कारण काय की रिकटमध्ये जेव्हा आपण सुरुवातीला रिकट करतो त्यानंतर आपण जो जोम असतो हा जोम जर कायम ठेवला तर तुम्हाला पेऱ्यातलं अंतर चांगलं भेटतं आणि पेऱ्यातलं जर अंतर चांगलं वाढलं रिकटमध्ये तर आपलं खोड हे मजबूत आणि त्यामध्ये स्टोरेज चांगल्या प्रकारे तयार होतो. त्यानंतर आपण इथे आपले जे मार्क सोल्युशन येते, मार्क सोल्युशनमध्ये 32% कॅल्शियम ऑक्साईड आणि 0.30% बोरान आणि नायट्रोजन, साधारणतः याचे आपण एकरी 2.5 किलो प्रमाणे एक ॲप्लिकेशन केली. त्यानंतर कॅल्शियममुळे मार्क सोल्युशनमुळे कॅल्शियमची अवेलेबिलिटी चांगली आणि खोड मजबूत आणि रसरशीत झाले. त्यानंतर स्टॉपिंग जेव्हा आपण हा प्लॉट केला, स्टॉपिंग नंतर परत इथे आपण एक ॲप्लिकेशन परत अल्बर्ट सोल्युशनचे दिले. तर स्टॉपिंग केल्यानंतर जे आपल्याला वलांडे तयार करायचे होते, आज रोजी या प्लॉटची पूर्ण वलांडे तयार झालेले. तर वलांडे आपले इथं चांगल्या प्रकारे तयार झाले. त्यानंतर आपण परत फवारणीमधून साधारणतः आपण परत एक बायो 20 आणि किंग फॉल झिंकचा हा स्प्रे दिला. तर त्याचा फायदा असा झाला की त्यांना बगल फुटी चांगल्या निघल्या. बगल फुटी चांगल्या निघल्याच्या नंतर आज ज्या ह्या बगल फुटी दिसत आहेत, तर ही जी बगल फुटी आहेत ह्या आपण आता ही मालकाडी आहे आपली. तर ही मालकाडी आता ही तयार होणार आहे. तर इथं आपण बायो 20 आणि किंग फॉल झिंकचा एक स्प्रे दिलेला आहे. तर त्यानंतर आता जेव्हा आपण बायो 20 झिंक गेला त्यानंतर आता आपल्याला इथं परत एक सूक्ष्म घड निर्मितीसाठी आपल्याला DP98 आणि मायक्रोमॅक्समध्ये कॉम्बी प्लस DP98मध्ये 37% फॉस्फरस आणि 17% पोटॅश, की जेणेकरून आपल्याला ही जी मालकाडी आहे की इथं आता आपल्याला इथं नायट्रोजन हा कंट्रोलमध्ये ठेवायचा आहे. कारण की इथं जास्त नायट्रोजन वाढलं तर इथं सूक्ष्म घड निर्मितीसाठी आपल्याला अडचण तयार होऊ शकते. तर ही अडचण तयार सूक्ष्म घडासाठी DP90 हा स्प्रे द्यायचा. त्यानंतर ड्रिप साधारणतः इथे परत आपल्याला एक आपली ही ग्रेड आहे 0-40-39 फेरस आणि मॅग्नेशियम. तर साधारणतः ही ग्रेड आपल्याला साधारणतः 80 ते 90 दिवसाच्या जेव्हा सूक्ष्म घड निर्मितीच्या नंतर सूक्ष्म घड वाढीच्या अवस्थेत आपल्याला या ग्रेडचा वापर करायचा आहे, ज्यामध्ये 40% फॉस्फरस, 39% पोटॅश आणि फेरस आणि मॅग्नेशियम आहे. कारण की या ग्रेडचा आपल्याला असा फायदा होणार आहे की सूक्ष्म घड वाढीसाठी ही ग्रेड चांगली काम करणार आहे. त्यानंतर हे झालं आपलं आता सूक्ष्म घड वाढीसाठी. आणि त्यानंतर साधारणतः आपण आता 90-95 दिवसाच्या मध्ये आपल्याला परत एक फवारणीमधून काडी मॅच्युरिटी हा आपला पार्ट येतो. तर यासाठी आपल्याला साधारणतः 90 ते 95 दिवसाला साधारणतः काय होतं, बऱ्याच वेळेस आपण सुरुवातीला खूप नायट्रोजन दिलेलं असतं. तर नायट्रोजनमुळे कधी कधी आपल्याला आपली काडी हिरवी पण राहण्याचे चान्सेस राहतात. तर आपले
काडी हिरवी न राहता काडी चांगल्या प्रकारे सफेद पडून वंजायला सुरुवात होणे आणि मॅच्युरिटीकडे जाणे. तर या प्रक्रियेमध्ये आपल्याला साधारणतः सिक्वेन्शियल टूमध्ये 10, 20, 40 आणि मिक्स मायक्रोन्यूट्रियन. तर 10% नायट्रोजन, 20% फॉस्फरस आणि 40% पोटॅश. हा पोटॅश ऑक्साईड फॉर्ममध्ये होतं. काय आपण इथं 0050 किंवा बाकी इतर याचे स्प्रे घेतो किंवा ड्रिपमधून देतो, पण यामध्ये मिक्स मायक्रोन्यूट्रियन आणि 40% पोटॅश असल्यामुळे पानातून याची जी अवेलेबिलिटी आहे ही चांगल्या प्रकारे होते. तर हा स्प्रे साधारणतः आपल्याला 90 ते 95 दिवसाच्या मध्ये हा एक स्प्रे टाकायचा. आणि ज्याही शेतकऱ्यांना जर असं काही वाटलं एक स्प्रे टाकून जर परत आपल्याला आपली काडी थोडीफार हिरवी दिसती, तर परत आपल्याला हा दुसरा स्प्रे 8 ते 10 दिवसानं रिपीट करायचा. अशा पद्धतीनं जर आपण सिक्वेन्शियल 2चे 2 स्प्रे टाकले तर आपली काडी एकसारखी मॅच्युअर होती आणि जे आपल्या काडीतलं जे स्टोरेज आहे ते पण वाढायला चांगल्या प्रकारे मदत होती. सिक्वेन्शियल 2मध्ये मिक्स मायक्रोन्यूट्रियन असल्यामुळे आपली पत्ती ही शेवटपर्यंत चांगली आणि हेल्दी राहते. त्यामुळे आपल्या बागाची जी कंडिशन आहे हेल्दी राहू शकते आणि जे आपण ऑक्टोबर छाटणीमध्ये जो काही माल घेणार आहे तर तो पण माल आपण चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. धन्यवाद.